खेळाडू नंबर 4 चा पंकज खिलारी लवकर इकडे कुंडल को जाऊन करूया 4 नंबरचा खेळ जोडर जबरदस्त खेळ जबरदस्त किंवा दोन्ही पण नंबर 1 ची टीम चांगली किक मारताना साव्याचा रेडर बाबूगावच्या ग्राउंड मध्ये बाबूगाव चांगली पकडाली सिंगल पॉइंट 1 पॉइंट सवा 1 पॉइंट खाता खोलेला आहे साव्याचा टकाटक मॅच नंबर 1 चा मॅच लागलेला आहे बाबूगावचा 10 नंबरचा खेळाडू रिडिंग करताना साव्याच्या ग्राउंड मध्ये जबरदस्त 1 पॉइंट बाबूगाव 1 पॉइंट दोन्ही टीमाचं खातं खोललेलं आहे नंबर 1 च्या टीमा दोन्ही टीमा नंबर 1 च्या आहेत आपल्या गोरवामध्ये आलेला नंबर 1 पॉइंट टू सवा टकाटक सामना पॉइंट टू पॉइंट काढताना 11 नंबरचा बाबूगावचा खेळाडू वाह का पकडे कॉर्नर पॉइंट टू सवा 4 नंबरचा साव्याचा खेळाडू सरकार खाली बसा 2 पॉइंट सवा नंबर 1 की रेड बाबूगावचा 3 नंबरचा खेळाडू जबरदस्त चढाई करताना आणि पकडीचा प्रयत्न रेडर आउट पॉइंट टू सवा साव्याचा 9 1 नंबरचा खेळाडू बाबूगावच्या ग्राउंड मध्ये रिडिंग करताना आणि पॉइंट घेण्याचा प्रयत्न पण वापस बाबूगावचा 2 नंबरचा खेळाडू पॉइंट घेण्याचा प्रयत्न बघूया आता पॉइंट घेतो का ते अंपायर प्रेक्षक मध्ये बोलणार का तुम्ही काही अंपायर जे डिसिजन देतील ते लास्ट डिसिजन इथं काय कोणी हे करत नाही वापस बाबूगावचा 2 नंबरचा खेळाडू 4 नंबर साव्याचा खेळाडू जवळजवळ दोन्ही टीमा शेवटपर्यंत काय सांगतात नाही काय होईल ते शेवटच्या 1 मिनिटापर्यंत काय होईल जबरदस्त चढाई जबरदस्त पकड वा नंबर 1 पॉइंट टू बाबूगाव 1 पॉइंट बाबूगावचा 2 नंबरचा खेळाडू रेडिंग करताना साव्याच्या गावमध्ये 2 नंबरचा खेळाडू बघूया काय करतो आपल्या संघासाठी आणि जबरदस्त पकड रेडर आउट पॉइंट टू सवा 1 नंबरचा खेळाडू साव्याचा जबरदस्त साव्याची टीम आणि बाबूगावची तेवढी जबरदस्त टीम नाही जमलं नाही पॉइंट टू सवा पंढरी नागरे या खेळाडूचं नाव पंढरी नागरे आर्मी मध्ये लागलेलं आहे बाबूगावचा खेळाडू आहे आर्मी मध्ये लागलेला आहे 5 नंबरचा जबरदस्त नंबर 1 पॉइंट 2 पॉइंट बाबूगाव वा हा रेडर आर्मी मध्ये लागलेला आहे बाबूगावचा या कबड्डी खेळामधून भरपूर असे मुलं आर्मी मध्ये पोलीस भरतीमध्ये लागतात दरवर्षी
असा हा खेळ कबड्डी मातीचा खेळ, महाराष्ट्राचा खेळ, नंबर 1 चा खेळ. पहा पहा थांबा अंपायरचा डिसिजन लास्ट डिसिजन. अंपायर आहेत 3 नंबरचा बाबूगावचा खेळाडू रेडिंग करताना सागाच्या ग्राउंडमध्ये. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. काय करतो ते समजदारीने खेळताना बाबूगाव आणि तेवढे समजदारीने खेळताना सावा 1 नंबरचा रोड. बघूया काय करतो. वाह चांगली झाडत पॉईंट मारण्याचा परत ना बघतो पॉईंट मारतो का नाही चांगली पकड झालेला नंबर 1 चला बाबूगावचा 10 नंबरचा खेळाडू 10 नंबरचा खेळाडू काय करतो. पाय चौदा चढाई करताना बाबूगावचा खेळाडू 10 नंबरवाला. बघूया पॉईंट देतो का ते आपल्या टीमासाठी आणि वापस जाण्याची तयारी. आणि वापस 4 नंबरचा खेळाडू सवा टकाटक. सहाचे पॉईंट झालेले आहेत 8 पॉईंट. सहाचे 8 पॉईंट आणि बाबूगाव 5 पॉईंट. टू पॉईंट खेळ झालेला इथे. पॉईंट टू सवा 9 झाले पॉईंट. आता 9.6 5 पॉईंट बाबूगाव. 3 नंबरचा खेळाडू. बघूया काय करता येतं तुमच्यासाठी. लाईनमॅन लक्ष ठेवा. डोळ्यात पोल घालून नंबर 1 टीम आहे दोन्ही इनामाची टीम. जो जितेगा होऊ शकत ज्ञानभाऊ कावरखे आणि इकडून कोण आहे सचिन जाम. इकडून कोण आहे सेवाज पठाण. वापस आपल्या ग्राउंड मध्ये सगळे खेळाडू. बघूया आता बाबूगावचा खेळाडू काय करतो आपल्या टीमसाठी. आणि आमचे कॉमेंटेटर आलेले नाहीत मधुकर सुतार त्याच्यामुळं आमचा जयाचा काय ठरवलं. अरे हा चांगली बघा नंबर 1 अशी पकड कुठं पाहिजे नाही. हात धरा काय मस्त पकड गेली. बघूया 4 नंबरचा खेळाडू काय करतो ते. 6 खेळाडू नावाजलेली टीम आहे. दरवर्षी आपल्या गोरेगाव मध्ये येते 6वी टीम. मारो नाही आपण 1.6 डायरेक्ट पॉईंट आणायच्या प्रयत्नात 1.1+2 3 पॉईंट. सहाव्याची गुणसंख्या झालेली आहे 14 आणि बाबूगावची 5 पॉईंटवर कोर्स थांबलेला आहे बाबूगावचा. याच्या नंतर जाणारी आपटाची लास्ट एंट्री 5 पॉईंटवर थांबलेला आहे बाबूगाव संघ चांगला आहे. 3 नंबरचा खेळाडू बाबूगावचा काय करतो आपल्या संघासाठी आणि गरज आहे आपल्या संघासाठी पॉईंट आणण्याची. नंबर 1 रेड
1 पॉइंट बाबूगाव. हाफ टाइम. गुण संख्या झालेला आहे बाबूगाव 6 आणि 14. लक्षात घ्या.